नमस्कार मंडळी, आजचा विषय आहे विज्ञान. हो, तेच विज्ञान जे रोज काहीतरी नवीन शोधतंय आणि नवीन समजवतंय. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला वाटतील हे खरंच आहे का? आज मी तुम्हाला अशाच 3 वैज्ञानिक सत्यांबद्दल सांगणार आहे जी विज्ञानाने सिद्ध केली आहेत, पण ते मान्य करणं सोपं नाही. शेवटचं फॅक्ट इतकं जबरदस्त आहे की तुमचं परसेप्शनच बदलून जाईल. फॅक्ट नंबर 1, माणसाचं शरीर अणू बनवायला वापरलं तर. होय, आपल्या शरीरातले 99.999999 भाग म्हणजे रिकामी जागा. आपण ज्या पेशी, मांस, हाडं या सगळ्या गोष्टींना स्पर्श करतो त्या मुळात अणूपासून बनलेल्या आहेत. आता मजेशीर गोष्ट अशी आहे की अणू म्हणजे सेंटरला एक छोटासा न्यूक्लियस आणि त्याच्या भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स, आणि या दोघांमध्ये प्रचंड रिकामी जागा असते. जर हे सगळं रिकामी जागा काढून टाकली तर एका माणसाचं संपूर्ण शरीर हे खूप लहान होईल. इतकं लहान की तो फक्त एका साखरेच्या दाणा इतका दिसेल. विचार करा, एवढ्या मोठ्या शरीरात इतकी रिकामी जागा असते. फॅक्ट नंबर 2, क्वांटम सुपरपोजिशन. विज्ञानामध्ये क्वांटम फिजिक्स नावाचं एक जग आहे. ते अत्यंत सूक्ष्म थरावर काम करतं. इथे नियम वेगळे असतात आणि सगळं नॉर्मल वाटणारं उलटं पालटं असतं. तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर एक इलेक्ट्रॉन एकाच वेळी 2 ठिकाणी असू शकतो. याला म्हणतात सुपरपोजिशन. या सिद्धांतामुळेच क्वांटम संगणक तयार होतात. जेवढ्या माहितीवर आपण आज 5 तास सर्च करतो तीच माहिती क्वांटम संगणक 5 सेकंदामध्ये देतो. समजून घ्या, एकाच वेळी 2 ठिकाणी असणं हे फक्त चमत्कार नाही तर ते विज्ञान आहे. जर तुम्हाला आमची माहिती आवडत असेल तर आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फॅक्ट नंबर 3, विज्ञान म्हणतं भविष्य आधी ठरतं आणि मग आपण निर्णय घेतो. हो, हे खूप विचित्र वाटेल पण हे सत्य आहे. अनेक वैज्ञानिकांनी हे दाखवले की आपल्या मेंदूमध्ये निर्णय आधी घेतले जातात आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही निर्णय घेत आहात. अमेरिकेतील न्यूरोसायंटिस्टने एक प्रयोग केला होता ज्यामध्ये व्यक्तींना बटन दाबायचा निर्णय स्वतः घ्यायला सांगितला. पण त्यांच्या मेंदूच्या हालचालीचं जेव्हा मापन करण्यात आलं तेव्हा लक्षात आलं की त्यांच्या मेंदूने निर्णय 7 सेकंद आधीच घेतला होता. म्हणजे काय, तुम्ही जे करता ते कदाचित आधीच ठरलेलं असतं. तर मंडळी, विज्ञान खरंच जादूसारखं आहे. ते केवळ मोबाईल, लाईट, इंटरनेट पुरतं मर्यादित नाही, तर तुमच्या अस्तित्वाशी, तुमच्या शरीराशी, तुमच्या निर्णयाशी जोडलेलं आहे. आज ते 3 फॅक्ट्स तुमच्या डोक्यावरून गेले का तुमचे डोळे उघडले? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.